नमस्कार. लोकसंवाद न्यूज चॅनलमध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे अजितदादा पवार यांचं अपघाती निधन. या विषयाची खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं उकल करावी, काय बोलावं आणि काय नाही, हा संभ्रम अनेक दिवसांपासून एक राजकीय अभ्यासक म्हणून मला पडलेला होता. त्याचं कारण म्हणजे दिनांक 28/1/2026 रोजी सकाळी 8:45 जो अपघात झाला अजितदादा पवार यांचा विमानाचा, आणि त्या विमानाच्या अपघातातून सबंध महाराष्ट्र शून्य झाला, निशब्द झाला आणि प्रत्येकाचंच मन हे निशब्द झालं. काय बोलावं काय नाही. इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, सगळीकडे निशब्दता पसरली. म्हणजे काय महाराष्ट्राच्या वाट्याला येऊन ठेवलं या अपघातातून हे कोणी सांगू शकत नव्हतं. इतकं या अपघाताचं विदारक दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येकाचं मन हेलावून गेलं, प्रत्येकाला अत्यंत दुःख झालं, प्रत्येकाची संवेदना जागी झाली. आणि त्याच्याच माध्यमातून आज महाराष्ट्र, आज अजितदादा आपल्याला सोडून गेलेले आहेत पोरके. आपण महाराष्ट्रीयन म्हणून पोरके झालो आहोत. महाराष्ट्राची एक उज्ज्वल राजकीय परंपरा राहिली आहे. यशवंतराव चव्हाण पासून ते आज विलासरावजी देशमुख साहेब असतील, माननीय गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजन असतील, माननीय R.R. पाटील असतील, अशी एक राजकीय चांगल्या पद्धतीची परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिली. आणि त्यातून महाराष्ट्राचं हे राजकारण सतत वेगळ्या अंगानं, वेगळ्या रूपानं, वेगळ्या ढंगानं पुढे येत राहिलं. आणि वैचारिक पद्धत राजकीय मंडळींची ही त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं दिसून आली. आणि तोच विचार शाश्वत ठेवून महाराष्ट्राच्या ध्येय धोरणाविषयी विचारसानिध्य बाळगत असताना त्यांचा विचार प्रभाव विकासानुरूप पुढे येत राहिला सातत्याने. हे जरी खरं असलं तरी अजितदादा एक असं वलय महाराष्ट्रामध्ये होतं की त्यांची विचारसानिध्य, त्यांचा विचाराचा प्रभाव, रोखठोक शब्दकोश, निर्भीड नेता आणि मनमोकळा स्वभाव, विनोदी शैलीचा स्वभाव, स्पष्ट वक्तेपणा, अशामुळे लाडके दादा, महाराष्ट्राचे दादा अजितदादा ही व्याख्या गेल्या काही वर्षांमध्ये पुढे आली. राजकीय मंडळीवर कोणते विश्वास ठेवावा असं जेव्हा प्रामुख्याने वाटतं तेव्हा अजितदादांचं नाव प्रामुख्याने पुढे येत राहतं. याचं कारण म्हणजे सामान्य तळागाळातील माणसाच्या कामाची सचोटी लावून काम करून घेणं प्रशासनाकडून ही अजितदादाची खऱ्या अर्थाने त्यांचा हातखंडा होता हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कष्ट करण्याची, मेहनत करण्याची, तळागाळातील माणसापर्यंत आपण कसे पोहोचू आणि तळागाळातील माणसाचा विकास, त्याचा विकास कसा करता येईल, त्याचे प्रश्न कसे सोडवता येतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सहकाराचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, प्रशासनामधले प्रश्न असतील, यामध्ये हातखंडा असलेलं व्यक्तिमत्व म्हणून अजितदादा पुढे येत असतात. पण काळ असो, नियती असो, याच्या पुढे कोणीच गेलं नाही. आणि अजितदादांचा हा दुर्दैवी मृत्यू दिनांक 28/1/2026 रोजी झाला. मी एक राजकीय अभ्यासक म्हणून मला हा धक्काच होता. त्याचं कारण म्हणजे दिवंगत नेते माननीय विलासरावजी देशमुख साहेब हे जेव्हा आपल्याला सोडून गेले तेव्हा सुद्धा मला पहिला हा धक्का बसलेला होता. त्याच्यातून मी सावरलो सुद्धा नव्हतं. त्याच्यानंतर माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हा सुद्धा धक्का मला खूप मोठा बसलेला होता. आणि त्याच्यानंतर आज
माननीय अजितदादा पवार यांचा हा खूप मोठा धक्का राजकीय अभ्यासक म्हणून मला बसलेला आहे. त्याच्यातून सुधारणा आणि काय बोलावं आणि काय नाही ही संभ्रमादी अवस्था आज मनामध्ये विच्छिन्न करून जात होती. नेमकं आपण राजकीय अभ्यास करत असताना, राजकीय प्रत्येक नेत्याचा लेखाजोखा पाहत असताना, त्या राजकीय नेत्याच्या मनामध्ये काय आहे, त्याच्या मनामधलं प्रतिबिंब ओळखणारा व्यक्ती म्हणून राजकीय अभ्यासक असतो आणि तेच कार्य मी सातत्याने करत असतो. अनेक राजकीय नेत्यांच्या उलगडा राजकीय अभ्यासक म्हणून सातत्याने करत असतो. पण अजितदादा एक व्यक्तिमत्व राजकीय अभ्यासक म्हणून पुढे जर आलं तर त्यांचा स्वभाव, त्यांची विचारसरणीता, त्यांची काम करण्याची सचोटी, तळागाळातील माणसापर्यंत पोहोचण्याचा पेहराव, स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनाला ठणकावून काम करून घेण्याची क्षमता ही अजितदादांची सातत्यानं महाराष्ट्राने पाहिली. आणि ही जी सचोटी काम करण्याची अजितदादाची सातत्याने दिसत येत होती. फक्त अजितदादा सत्तेसाठी भारतीय जनता पार्टीमध्ये गेले होते का? तर नाही. त्यांच्या मनामध्ये सामान्य माणसाची कशी कामं करून घ्यायची ही जी सचोटी होती वेगळ्या प्रकारची, ही प्रामुख्याने अनेक त्यांच्या भूमिकेतून पुढे येत राहिली. आणि निखळ स्वभाव जो म्हणतात, मनामध्ये मोकळा स्वभाव जो राजकीय नेत्याचा क्वचित प्रमाणात आढळून येतो, तो प्रभाव अजितदादांचा प्रामुख्याने आपल्या सर्वांना दिसून येत होता. डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अजितदादांचं विनोदी शैलीचं वक्तव्य अनेक गाजलेली आहेत आणि त्या गाजलेल्या वक्तव्यातून संबंध महाराष्ट्राला हस्त खेळतं मनमोकळं स्वभाव स्मित हास्य करणारं, दररोज वेगळी बाईड डिजिटल मीडियाच्या माध्यमातून देऊन महाराष्ट्राला खळखळ हसवणारं व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा अजितदादांची ओळख, म्हणजे सर्व अंगाने सर्व रंगाने अजितदादांचं परिपूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला महाराष्ट्राला, संबंध महाराष्ट्राला पाहायला मिळालं. पण हा जो अपघात झाला, हा अपघात आणि या अपघाताचं हे दृश्य, या अपघाताचं विदारक पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आजही पचवू शकला नाही. कारण महाराष्ट्रातला एक बडा नेता आज काळाच्या पडद्यावर जाताना अत्यंत मनातल्या संवेदना जाग्या झालेल्या आहेत. एखादा राजकीय नेता किंवा एखादा लोकनेता घडायला बनायला अनेक वर्षाचा कार्यकाळ सरून जातो आणि त्याच्यानंतर एखादा राजकीय नेता, लोकनेता पुढे येत असतो आणि लोकाभिमुख नेता जो असतो, लोकांच्या मनातला जो आरसा नेता असतो, त्याचं वलय, त्याची प्रभाव हा लोकांच्या मनामध्ये नक्कीच वेगळा असतो. लोकनेता कसा असतो तर त्याची विचारसरणीताच ही लोकांची संघटित असते आणि लोकाभिमुख नेत्याचं वेगळंपण हे त्याच्या कार्य प्रणालीतून दिसून येतं, म्हणून तो लोकनेता म्हणून पुढे येत असतो. आजही अजितदादांच्या अपघाताची जी बातमी पहिल्यांदा मी पाहिली ती खरंच मन हेलावून टाकणारी होती. अनेक जणांना असं वाटलं नव्हतं की अजितदादांचा अपघात झाला आहे, पण अजितदादांना काही झालं नाही. थोडंफार लागलं असेल, थोडंफार काहीतरी झालं असेल, असं अनेक जणांचं तर्कवितर्क होते. पण एवढा मोठा अपघात अजितदादांचा आणि अजितदादा त्यामध्ये गतप्रांत होतील असं कोणाला सुद्धा वाटलं नव्हतं. इतकं विच्छिन्न करणार हे दृश्य बारामतीच्या त्या एअरपोर्टच्या बाजूला पाहून प्रत्येक महाराष्ट्रातला व्यक्ती विच्छिन्न झाला. मन प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीचं हेलावून गेलं. अरे काय महाराष्ट्राला हे वाढून ठेवलेलं होतं, तो काळा दिवस हा महाराष्ट्राच्या नशिबी का आला असं प्रत्येकाला वाटत होते. इतकं विदारक स्वरूप. आता महाराष्ट्राचं राजकारण यापुढे कसं असेल, काय असेल, त्यातून काय निष्पन्न होईल,
राजकारण कोणत्याही व्यक्तीसाठी थांबत नसतं. राजकारणाचा प्रवाह हा सातत्यानं पुढे जात असतो. पण एका बाजूला राजकारणाच्या प्रवाहाची ही पद्धतच सुरू असली तर दुसऱ्या बाजूला काही प्रश्न मनामध्ये उद्भवत आहेत. ते प्रश्न असे आहेत की खरंच अजितदादांचा घात झाला की घातपात झाला. 2 दिवसांपूर्वी माननीय रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन क्षणाक्षणाचा लेखाजोखा त्यांनी मांडला. काल सुद्धा दिल्लीमध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या घटनेची सखोल माहिती मीडियाच्या माध्यमातून दिली, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली. नेमकं खरंच हा घातपात आहे का, हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न, आणि त्यातून काही शंका कुशंका उत्पन्न झालेली असल्यामुळे अनेक नेत्यांच्या खरं काय हे जगासमोर यावं हे प्रत्येकाला वाटतंय आणि महत्वाचं आहे. आता घटना तर घडलेली आहे, दादा तर आपल्याला सोडून गेलेली आहेत, पण आता काय महाराष्ट्राच्या राजकारणाचं समीकरण असेल? ही जोडी माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा, ही जोडी महाराष्ट्राचा गाडा सांभाळण्यासाठी परिपूर्ण होती. अनेक वर्षाचा राजकीय प्रवास अजितदादांचा आणि राजकीय अनुभव, खास करून महाराष्ट्राचा अर्थ खात्याचा अनुभव, महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राचा अनुभव, महाराष्ट्राच्या ध्येय धोरणाचा अनुभव हा अजितदादांना चांगल्या पद्धतीचा माहिती होता. 2002 ला जरी एकनाथ शिंदे आले असले तरीही विधान भवनामध्ये त्यांच्या आमदार म्हणून, पण अनुभवाच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांपेक्षा अजितदादांकडे अनुभव मोठ्या प्रमाणात होता. प्रशासनातला असेल, राजकीय अनुभव असेल, आणि त्याच्यामुळे कुठे काय निर्णय घ्यायचा, मला वाटतं की एखाद्या राजकीय नेत्याच्या बाजूला जर एखादा नेता तयार होत असेल, पण त्याचा विचारांचा प्रभाव त्या आजूबाजूच्या नेत्यांवर पडत असतो, आणि त्यातूनच चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते. विविध विचार आत्मसात केले जातात, आणि राजकीय ध्येय धोरणे आखत असताना चांगल्या स्वरूपाचे कसे निर्णय आपण घेऊ हा उद्देश डोळ्यासमोर लोकनेत्याचे असल्यामुळे आजूबाजूचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा राजकीय संस्कार घडत असतो, आणि हा राजकीय संस्कार रातलेच पेले म्हणून ज्यांनी विलासराव देशमुख साहेबांचा सोबत काम केलं, ज्यांनी RR पाटील साहेबांच्या सोबत काम केलं, ज्यांनी पृथ्वीराज चव्हाण साहेबांसोबत काम केलं, ज्यांनी सुशील कुमार शिंदे साहेबांसोबत काम केलं, असे अजितदादा पवार यांना प्रशासनाचा तगडा अनुभव, अर्थ खात्याचा तगडा अनुभव, म्हणून असं एक मोठं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रामध्ये जर अनुभव असलेलं व्यक्तिमत्व म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं. म्हणजे कोणत्याही क्षेत्राचा जर प्रश्न उत्पन्न झाला, सहकाराचा क्षेत्रातला जर प्रश्न उत्पन्न झाला किंवा शैक्षणिक क्षेत्रातला जर प्रश्न उत्पन्न झाला तर त्याच्यावर मार्ग, त्याच्यावर तोडगा काढण्याची क्षमता ही अजितदादा पवार यांच्यामध्ये होती. म्हणजे समतोल, एखाद्या कुटुंबामध्ये जर कुटुंब प्रमुख चांगला असेल तर त्याच्या कुटुंबाचा डोलारा व्यवस्थित चालत असतो, त्याच्या कुटुंबाचा समतोल व्यवस्थित होत असतो. त्याच पद्धतीनं एखाद्या राज्याचा डोलारा चालवत असताना त्या राज्याचा लोकनेता हा
महत्वाचा ठरतो, त्याची भूमिका महत्वाची ठरते आणि त्याच्यातूनच त्या राज्याचा विकास होत असतो. म्हणून जो राज्याचा महाराष्ट्राचा डोलारा अजितदादांकडे होता अर्थ खात्याच्या रूपाने, आणि अजितदादांचा स्पष्ट वक्तेपणा असल्यामुळे अजितदादा थोडेसे अडचणीतही काही काळामध्ये आले, पण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव गुण असतो आणि तो स्वभाव गुणच खऱ्या अर्थानं पुढे येत असतो. मग स्पष्ट वक्तेपणा हा ज्या व्यक्तीमध्ये असतो तो व्यक्ती मनामध्ये काही ठेवत नाही आणि जे काही आहे ते समोर बोलत असतो, हे त्या व्यक्तीचं धोतक असतं आणि त्यातूनच ही कार्यभूमिका अजितदादांची पुढे आहे. मग हा जो लोकनेता आहे हा महाराष्ट्राचा डोलारा सांभाळत असताना विविध प्रश्नातून मार्ग काढण्याची क्षमता एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांना मार्गदर्शन करण्याचं स्वरूप अजितदादांचं, हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आपण समजून घेतला पाहिजे. एखादा राज्यामध्ये प्रश्न उद्भवला तर या प्रश्नाची सोडवणूक कशा पद्धतीने करायची हे अजितदादांना चांगल्या पद्धतीचं ठाऊक होतं, माहिती होतं. म्हणून हे मोठं व्यक्तिमत्व महाराष्ट्राने, महाराष्ट्राच्या अस्मितेने, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराने अजितदादांना आज आपण पोरके केलो आहोत. अजितदा आपल्याला सोडून गेलेली आहे. म्हणजे गेली 15 दिवस मी या मनावस्थेमध्ये होतो की राजकीय स्वरूपाचा सूक्ष्म अभ्यास करत असताना, प्रत्येक नेत्याचा बारकाईनं लेखाजोखा पाहत असताना काही भूमिका चांगल्या काही नेत्यांच्या पुढे येत असतात आणि व्यक्तिमत्व घडत असतं. अनेक नेते महाराष्ट्राने गमावलेली आहेत. माननीय सुरुवातीला विलासरावजी देशमुख साहेब, माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, R.R. पाटील साहेब हे कर्तबगारीचे नेते होते. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची क्षमता या नेत्यामध्ये होती. महाराष्ट्राचा सुसंस्कृत राजकारणाचा ठसा पेहराव एकाग्र ठेवण्याची क्षमता या राजकीय नेत्यामध्ये होती आणि त्यातून महाराष्ट्राचं राजकारण पुढे येत होतं. खरं म्हणजे आज राजकारणाचा स्तर ढासाळला, याला अनेक नवीन आलेले नेते जरी जबाबदार असले तरी राजकारणामध्ये काही चांगले नेते असणं सुद्धा महत्वाचं असतं. कारण राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप करत असताना विचारांची विभिन्नता जरी असली तरी एकमेकाबद्दल असलेली सहिष्णुता ही राजकारणामध्ये जपलीच पाहिजे आणि हे जपण्याचं धोतक, ही जपण्याचा संस्कार महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील, ते विलासराव यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख, हा जो काळ आहे हा काळ त्या राजकीय नेत्यांनी चांगल्या पद्धतीनं आत्मसात केला. अनेकांनी पुस्तकं लिहिली आहे. यशवंतराव चव्हाण ते विलासराव देशमुख हा जो प्रवास मुख्यमंत्र्याचा आहे तो प्रवास खरंच वाखणण्याजोगा आहे, अभ्यास करण्यासारखा आहे. नेमकं विरोधकाला काय उत्तर द्यावं किंवा सत्ताधारी वाकावर बसल्यानंतर विरोधकाबद्दल कशी आत्मीयता बाळगावी. विरोधक म्हणून हा दुश्मन नसून तो आपला वैचारिक विरोधक आहे हे जोपर्यंत सत्ताधारी वाकावर बसणाऱ्या नेत्यांना समजत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाहीची पायाभरणी होऊ शकत नाही असं मला वाटतं. विरोधक नेमकं काय असतो तर विरोधक हा वैचारिक लढा असतो आणि त्या वैचारिक लढ्यातून नेमकं सत्ताधारी बाकावर बसणाऱ्या व्यक्तींनी विरोधकांचं म्हणणं काय आहे, विरोधकांनी कोणत्या धोरणावर अंकुश ठेवलेला आहे याबद्दल सचोटी बाळगणं, त्याकडे प्रमुख लक्ष देणं हे यशवंतराव ते विलासराव या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे. अशी विविध राजकीय नेत्यांची महाराष्ट्रामध्ये परंपरा का राहिलेली आहे आणि त्यातून खूप सुंदर
महाराष्ट्र काही काळामध्ये राजकारण पण होतं आणि आजचं जे राजकारण आहे ते आज कुठेतरी त्या राजकारणाचं अधोपतन झालंय असं मला प्रामुख्याने वाटतंय की राजकीय अभ्यासक म्हणून. आता भारतीय जनता पार्टी मध्ये जे काही नेते आहेत, जुन्या फळीतले नेते म्हणतोय, त्यांच्याकडे सुद्धा तो संस्कार, राजकीय संस्कार आढळून येतो. उदाहरणार्थ सुधीर मुनगंटीवार असतील, परत जयवंतराव पाटील असतील, बाळासाहेब थोरात असतील, परत नवीन पिढीमधले काही चांगले नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे काय ते तांबे, विश्वजित तांबे हे असतील. अशी जी मंडळी आहेत, आता ह्या सर्व मंडळींवर हा डोलारा येऊन ठेपलेला आहे असं मला वाटते. पण काम करण्याची जी सचोटी अजितदादांमध्ये होती ती इतर नेत्यांमध्ये कधीच पाहायला मिळणार नाही. कारण सकाळी 5 वाजल्यापासून लोकांच्या सेवेत उतरणारा नेता महाराष्ट्रातला कोणता, तर अजितदादा पवार यांचा उल्लेख नेहमी अग्रगण्य राहील. कारण काम करण्याची जी सचोटी आहे, मेहनत, राजकीय नेता मेहनती आहे आणि जो राजकीय नेता मेहनती असतो, लोकांच्या मनामध्ये रुजलेला असतो, याचा वेगळा ठसा पडलेला नक्कीच आढळून येतो. म्हणून दिनांक 28/1/2026 रोजी जो अपघात अजितदादांचा झाला आणि मनाला एक चटका लावून गेलेली घटना संबंध महाराष्ट्राला पडली. महाराष्ट्र संबंध 3 दिवस दुखवटा जाहीर केला, 3 दिवस सलग. म्हणजे एवढं महाराष्ट्राला मोठं दुःख कधीही झालं नव्हतं. महाराष्ट्राने दुःख पचवलेली बी आहेत, पण आता कुठेतरी चांगला दृष्टिक्षेप, त्या दृष्टिक्षेपामध्येच असा घात होणं ही महाराष्ट्राला परवडलेली गोष्ट नाही. एखादा राजकीय नेता बनायला काय लागतं हे ज्याला समजतं त्याला या दुःखाची परिसीमा नक्कीच लक्षात येईल. म्हणून अजितदादांचा विचार आता आपण पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे. खूप राजकारणातला एक मोठा नेता महाराष्ट्राने गमावला आणि एक राजकीय अभ्यासक म्हणून मी आता सांगितल्याप्रमाणे की एक नेता, त्या नेत्याचं वलय, त्या नेत्याची आत्मीयता, त्या नेत्याचा सन्मान, त्या नेत्याचा लौकिक खूप मोठा होता. कदाचित गेल्या 15 दिवसांमध्ये नेमकं काय बोलावं हा जेव्हा प्रश्न उद्भवला, तर या प्रश्नाची गांभीर्यता किती होती हे जवळून अनुभवलेल्या काही व्यक्तिमत्वाला लक्षात येईल. इतकं विदारक दुःख राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींना हे लक्षात येईल, किंवा राजकारणावर संशोधन करणाऱ्या मंडळींना हे लक्षात येईल की महाराष्ट्राने किती मोठा नेता गमावलेला आहे. माझ्या तालुक्यामध्ये झरी या गावी एक मोठा प्रकल्प तयार होणार होता. आता ह्या प्रकल्पाची सुरुवात ही अजितदादांपासून होणार होती, कारण त्याला मंजुरी ही अजितदादांकडून भेटणार होती. पण अजितदादा म्हणजे स्वप्न, माणसाचं आशावादी स्वप्न, आणि त्या आशावादी स्वप्नातून कसा माणसाचा घात होतो याचं एक उत्तम उदाहरण मी सांगतोय. माझ्या तालुक्याचे सहकार मंत्री, अहमदपूर तालुक्याचे माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की अहमदपूर तालुक्यामध्ये पाणीदार अहमदपूर तालुका मला कशा पद्धतीने करता येईल. हे जे सहकार मंत्र्यांनी स्वप्न पाहिलं होतं, हे कोणावर अवलंबून पाहिलं होतं? ते अजितदादांवर विश्वास ठेवून हे स्वप्न पाहिलं होतं की माझं काम, माझा अहमदपूर तालुका पाणीदार करणार कोण करेल, तर माननीय अजितदादाच करू शकतात. हा विश्वास सहकार मंत्र्यांना होता. पण सहकार मंत्री आणि
अजितदादा पवार यांचं एक वेगळं नातं संबंध महाराष्ट्राने काही काळामध्ये ह्या 1-2-2.5 वर्षाच्या मध्ये पाहिलं. वेगळंच नातं म्हणजे विश्वासार्हतेला उतरलेला नेता अजितदादांचा. म्हणून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची ख्याती पुढे येऊ लागली होती आणि त्याच्यात मध्येच हा घात झाला. माझ्या अहमदपूर तालुक्याचं नुकसान आहे तर संबंध महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. एक असं उदाहरण सांगतो की माझ्या अहमदपूर तालुक्यामधलं जे अहमदपूर तालुका पाणीदार होणार होता, आज तो अजितदादांच्या मृत्यूनंतर होईल का, हा एक प्रश्न आज उद्भवलेला आहे. हे अशी असंख्य उदाहरणं महाराष्ट्रामध्ये किती आहेत ती सांगू शकत नाही. पण या उदाहरणातून आपल्याला एक लक्षात येतं की अहमदपूर तालुक्यासारखा एक तालुकाचं नुकसान एवढं आहे तर संबंध महाराष्ट्राचं नुकसान किती. एक लोकनेता गेल्यामुळे त्या लोकनेत्याचं नुकसान संबंध महाराष्ट्रामध्ये किती होईल याची परिसीमा आपण किती आहे हे आपण सांगू सुद्धा शकत नाही. म्हणजे एखादा लोकनेता गेला तर त्याच्या पाठीमागे किती नुकसान होत असतं विकासानुरूप हे सुद्धा आपण जाणून घेणं महत्वाचं आहे. हा जो अजितदादांचा घात झाला, अपघात झाला म्हणता येईल. म्हणजे याच्या म्हणजे खऱ्या अर्थानं आपण त्याची परिसीमा अपघाताची आज आपण म्हणजे सांगू शकत नाही. पण हा अपघात खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला विच्छिन्न करून टाकणार आहे एवढं मात्र निश्चित. आपण सातत्यानं लोकसंवाद न्यूज चॅनलला जो उदंड प्रतिसाद देत आहात आणि त्या प्रतिसादातून हा सारांश मी आपल्या पुढे व्यक्त करतोय. लोकसंवाद न्यूज चॅनल आपण सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसंवाद न्यूज, बातमी तुमच्या अस्मितेची. पुन्हा एकदा लोकनेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद.